झालं तरी सरेंडर करायचं नाही, आत्महत्या करायची नाही. आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ. 10 दिवस, 1 वर्ष, 5 वर्ष लागली तरी आम्ही येऊ. तुम्ही लपून राहायचं आणि शत्रूची माहिती गोळा करत राहायची आणि त्यांच्या हालचालींमध्ये अडथळा आणत राहायचा. हा आदेश मनात घेऊन बेटावर उतरलेल्या सैनिकांमध्ये एक 23 वर्षांचा सैनिक होता. नाव हिरू ओनोडा. या बेटावर उतरल्यानंतर हिरू ओनोडा आणि इतर जपानी सैनिक तिथे आधीच असलेल्या दुसऱ्या सैनिक तुकडीला भेटले, ज्याने आधीच त्या बेटावर जंगलात बंकर वगैरे बांधले होते. फेब्रुवारी 1945 मध्ये अमेरिकेने संपूर्ण ताकदीने हल्ला केला आणि बेट ताब्यात घेतलं. जपानी सेनेने अमेरिकन सैन्याशी अधिक काळ लढा देता यावा आणि नुकसान कमी होण्यासाठी लहान लहान गटांमध्ये विभागणी केली. हिरू ओनोडा आपल्या 4 लोकांच्या गटात सर्वात सिनियर होते. काही महिन्यांनी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ले केले. त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने युद्धातून माघार घेऊन आत्मसमर्पण करण्याची घोषणा केली. काही दिवसांनी दुसरं महायुद्ध समाप्त झालं, पण याची काहीच कल्पना हिरू ओनोडा आणि त्याच्या साथीदारांना नव्हती.